नमस्कार, मी डॉक्टर अजय नलोडे. BSc भाग 1च्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र या विभागामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण BSc भाग 1च्या अभ्यासक्रमाविषयी चर्चा करणार आहोत आणि त्यामध्ये मी जो काही अभ्यासक्रम घेणार आहे त्या अभ्यासक्रमामधील टॉपिक आहे Introduction to the biodiversity of microbes, algae and fungi. So today we are going to study the entire syllabus which is allotted to me for the BSc first. So in this syllabus we are going to study the microbes. That means microbes means viruses and bacteria, their life cycle and their classification, and all these things we are going to study. After that algae जे आहेत त्यांना शेवाळ असं म्हणतो आपण, तर त्या जे काही algae आहेत तर त्यांच्याविषयी आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. आणि फंजाय म्हणजे बुरशीवर्गीय वनस्पती ज्या आहेत किंवा बुरशीवर्गीय जे कवक म्हणतो आपण त्यांना मराठीमध्ये, तर त्यामध्ये आपण बुरशी वर्गाचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. चला तर मग पाहूया BSc भाग 1च्या सेमिस्टर फर्स्ट मध्ये आपल्या अभ्यासक्रमासाठी जो काही मी शिकवणारा विषय आहे इंट्रोडक्शन टू द बायोडायव्हर्सिटी ऑफ मायक्रोब्स, अल्गी अँड फंजाय, तर त्या विषयामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत. BScच्या प्रथम वर्षात पासूनच शिकत असताना आपल्याला आपण जो काही वनस्पतीशास्त्र विषय शिकणार आहोत किंवा इतर बाकीचे विषय शिकणार आहोत, तर त्या विषयांच्या अंतर्गत येणारे उपविषय असतील त्या विषयांची आपल्याला नावे अथवा त्या विषयांची सर्व माहिती असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम हा जो काही विषय आहे बॉटनी, तर ह्या बॉटनी विषयामध्ये ह्या पहिल्या सेमिस्टरसाठी येणारे जे पेपर आहेत, 2 पेपर, त्या पेपरमधील जो काही मी शिकवणारा विषय आहे किंवा जो पेपर आहे, तर त्या पेपरचं नाव आहे बायोडायव्हर्सिटी ऑफ मायक्रोब्स, अल्गी अँड फंजाय. तर ह्या पेपरमध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं जे काही युनिट आहे, सगळ्यात पहिला जो काही धडा आहे, तर त्या धड्याचं नाव आहे मायक्रोब्स. आणि मायक्रोब्स मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा म्हणेन की परत एकदा ह्या मायक्रोब्स या विषयामध्ये आणखीन 2 मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत, आपण म्हणूया की मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते 2 प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण शिकणार आहोत. एक आहे व्हायरसेस आणि दुसरा आहे बॅक्टेरिया. तर ह्या व्हायरसेस नावाच्या सब युनिट मध्ये, पहिल्या युनिट मधील पहिलं सब युनिट जे आहे, तर व्हायरसेस मध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर व्हायरसेसची डिस्कव्हरी, म्हणजे व्हायरसेस म्हणजे काय, मुळात सध्याची पॅन्डेमिक सिच्युएशन तुम्ही एका ह्याच विषयाला अनुसरूनच तुम्हाला ही पॅन्डेमिकची सिच्युएशन फेस करावी लागते. लॉकडाऊन सारख्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. पूर्ण जगभर ह्या गोष्टीचे ह्या एका मुख्य व्हायरसमुळेच ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय काय जगामध्ये परिणाम लोकांना भोगावे लागतात. लोकांना असेल, बाकीच्या निसर्गातील येणाऱ्या काही बऱ्याच गोष्टींना ह्या व्हायरसेसमुळे काय काय परिणाम झालेले आहेत ते आपल्याला बघायला मिळतातच आहेत. तर ह्या व्हायरसेस बद्दल आपण सविस्तरपणे या मायक्रोब्स मधील व्हायरसेस या धड्यामध्ये आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये त्याची डिस्कव्हरी काय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये व्हायरसेस या विषयाअंतर्गत कोणकोणत्या डिस्कव्हरीज झाल्या, कोणकोणते शोध लागले, तर त्याविषयी आपण डिस्कव्हरी मध्ये बघणार आहोत. त्यानंतर ह्या जे काही व्हायरसेस आहेत, ह्या पर्टिक्युलर व्हायरसेसचं एक डेफिनेट स्ट्रक्चर असतं. अशा प्रकारचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आपल्याला व्हायरसेसचे बघायला मिळतात. HIV व्हायरस असेल, हेपॅटायटिस व्हायरस असेल,
बॅक्टेरियोफाजेस असतील, रॉड शेप्ड व्हायरसेस असतील, हर्पीस व्हायरस असेल, त्यानंतर सध्याचा हा आपण पॅन्डेमिकची सिच्युएशन फेस करत असलेला कोविड-19 असेल, तर ह्या पर्टिक्युलर व्हायरसेसला एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे आणि ह्या स्ट्रक्चर बरोबरच त्यांच्यामध्ये काही कॉमन कॅरेक्टर्स आहेत. तर ती जनरल कॅरेक्टर्स आपण सविस्तरपणे ह्या विषयामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर व्हायरसेसचे मॉर्फॉलॉजिकली म्हणजे बाह्य स्वरूपावरून सुद्धा आणि त्यांच्यामध्ये असणारं जेनेटिक मटेरियल जे आहे ते आयदर डीएनए असू दे किंवा आरएनए असू दे, ह्या सर्वांवरून जे मॉर्फॉलॉजी किंवा बाह्य स्वरूप आणि त्यांचं जेनेटिक मटेरियल ह्या सर्वांना अनुसरून एक विशिष्ट प्रकारचे विशिष्ट असे विविध प्रकार पडतात व्हायरसेसचे. तर ते प्रकार आपण अभ्यासणार आहोत आणि त्यापैकीच काही व्हायरसेस असतील. फॉर एक्झाम्पल जेनेटिक मटेरियल ज्यांचं डीएनए व्हायरस आहे, डीएनए आहे, तर ह्या डीएनए जेनेटिक मटेरियल असणाऱ्या व्हायरसेसमध्ये आपण T4 बॅक्टेरियोफाज जो आहे, तर तो बॅक्टेरियोफाज म्हणजे बॅक्टेरिया ना खाणारा, म्हणजे टू फाज म्हणजे टू ईट, फाज म्हणजे बॅक्टेरियांना खाणारा जो आहे त्याचं जेनेटिक मटेरियल डीएनए आहे, तर तो आपण अभ्यासणार आहोत सविस्तरपणे. आणि ज्या व्हायरसेसचं जेनेटिक मटेरियल आरएनए आहे, तर तो आरएनए व्हायरसेस जे आहेत, तर त्यामध्ये टोबॅको मोझॅक व्हायरस हा जो आहे, तर तो सविस्तरपणे आपण ह्या विषयामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ह्या व्हायरसेसचे काही निगेटिव्ह इम्पॉर्टन्स आहेत आणि पॉझिटिव्ह इम्पॉर्टन्स सुद्धा याचे आहेत. तर ह्या गोष्टींवरून आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ दी व्हायरसेस हे सविस्तरपणे अभ्यासणार आहोत की व्हायरसेसचा आपल्याला इकॉनॉमिकली काय बेनिफिट होऊ शकतो, त्याचं जेनेटिक मटेरियल आपण कुठे कुठे वापरू शकतो, त्याच्यावरून मॉलिक्युलर लेवलला आपण काय काय ह्याच्यामधून आपल्याला उपयोग होऊ शकतात, चांगले उपयोग होऊ शकतात, वाईट परिणाम होऊ शकतात. हे आता वाईट परिणामांच्या बाबतीत आपण ह्या लॉकडाऊनमध्ये सगळ्या सिच्युएशन्स फेस केलेल्याच आहेत. तर ह्या तशा प्रकारे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही बाजू ज्या आहेत ह्या व्हायरसेसच्या बाबतीतल्या आपण ह्या मायक्रोब्स मधील पहिलं सब युनिट जे आहे व्हायरसेस याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर मायक्रोब्स या पहिल्या युनिटमध्ये दुसरं सब युनिट आहे बॅक्टेरिया. तर व्हायरसेस हे व्हायरसेसच्या पेक्षाही मोठे असणारे, म्हणजे एक बेसिक फरक आहे बॅक्टेरिया आणि व्हायरसेसमध्ये की बॅक्टेरियाच्या 100 पटीनं लहान हे व्हायरसेस असतात. पण बॅक्टेरिया जे आहेत ह्यांच्यामध्ये आपण ह्या सब युनिट मध्ये आपण त्यांची डिस्कवरी फ्रॉम अँटॉन व्हॅन ल्युएनहुक पासून भरपूर पुढे जे काही बॅक्टेरियामध्ये डिस्कवरी झाल्या, कोणकोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया शोधून काढले, ते आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तसंच ह्या टॉपिकमध्ये बॅक्टेरियाचे डिस्कवरी बरोबरच जनरल कॅरेक्टर्स जे आहेत व्हायरसेसमध्ये असणारे जनरल कॅरेक्टर्स आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं ह्या इथं तुम्हाला बघायला मिळेल की एक बॅक्टेरियाचं एक जनरल स्टँडर्ड स्ट्रक्चर कसं आहे, फ्लॅजेलम आहे, त्यानंतर सिलिया आहेत, पूर्ण एंटायर बॉडी कशी आहे, हे आपण ह्या सेल स्ट्रक्चरमध्ये बॅक्टेरियाच्या अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर बॅक्टेरियाचे वेगवेगळे प्रकार काय आहेत ह्याच्यामध्ये types of different bacteria we are going to study. Then afterwards modes of reproduction
बॅक्टेरिया जे आहेत हे रिप्रोड्यूस कसे होतात, आयदर बाय व्हेजिटेटिव्ह मोड ऑफ रिप्रोडक्शन, देन असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन, कॉन्ज्युगेशन बद्दल आपण कॉन्ज्युगेशन जो आहे प्रकार तर त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे या विषयामध्ये बघणार आहोत. तर त्याच्यानंतर बॅक्टेरिया जे आहेत तर ते व्हायरसेस सारखेच हार्मफुल पण असतात आणि इम्पॉर्टंट पण असतात. काही बॅक्टेरियाज हे बॅड बॅक्टेरियाज असतात आणि काही गुड बॅक्टेरिया सुद्धा असतात. तर ह्या दोन्ही बॅक्टेरियांच्या अनुषंगाने आपण त्यांचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स जो आहे तर तो आपण याच्यामध्ये बघणार आहोत. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघितल्यानंतर ह्या पूर्ण टॉपिक बद्दल, दोन्ही टॉपिक बद्दल जसं जसं आता याच्यामध्ये आपण मी सगळ्यात शेवटी याबद्दल अनाउन्स करेनच टेस्ट बद्दल. तर सध्या तरी आपण पुढच्या युनिटकडे वळूया. मायक्रोब्स या ग्रुप नंतर दुसरा म्हणजे मायक्रोब्स पेक्षा थोडासा मोठा असणारा, आकाराने मोठा असणारा आणि इव्होल्युशनरी स्टडीमध्ये मायक्रोब्सच्या थोडासा पुढचा भाग जो आहे म्हणूया आपण, थोडक्यात म्हणायला काय हरकत नाही की जो ग्रुप आहे त्याला आपण अल्गी आणि फंजाय हे दोन ग्रुप आहेत जे मायक्रोब्स नंतर येतात. तर त्याच्यामध्ये अल्गी जो आहे तर ज्यांना आपण मराठीत शेवाळ असं म्हणतो, तर शेवाळाचे अल्गी जे आहेत हे या फ्रेश वॉटर मध्ये सुद्धा येतात आणि मरीन वॉटर मध्ये सुद्धा येतात. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये आणि गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आपण तलावामध्ये, समुद्रामध्ये, नदीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण शेवाळ पण बघायला बघतो. आपल्याला विविध शेवाळाचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या अल्गी विषयी आपण जनरल कॅरेक्टर्स जे आहेत तर ती आपण यामध्ये या टॉपिक मध्ये बघणार आहोत. जनरल कॅरेक्टर्स ऑफ दी अल्गी. आफ्टर दॅट, अकॉर्डिंग टू दी G.M. Smith, the algae are classified into different classes. So ह्या G.M. Smith नुसार आपण अल्गीचं जे काही क्लासिफिकेशन आहे आणि डिफरंट क्लासेस जे आहेत तर ते क्लासेस आपण याच्यामध्ये अल्गीचे बघणार आहोत. त्याच्यानंतर सिमिलरली ॲज लाईक दी मायक्रोब्स, we are going to study the general characters of each class with the suitable example. ह्या अल्गीचे जे काही क्लासेस आहेत आणि अकॉर्डिंग टू दी क्लासेस डिफरंट फॅमिलीज आहेत अल्गीच्या, तर त्या फॅमिलीज मध्ये येणारे पर्टिक्युलर एक एक्झाम्पल जे आहे तर ते जनरल कॅरेक्टरनुसार आपण एक्झाम्पल्स जी आहेत अल्गीची तर ती बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर अल्गी जे आहेत, अल्गीचा वापर हा बऱ्याच ठिकाणी होतो. कॉस्मेटिक इंडस्ट्री असेल, फूड मध्ये असेल, त्यानंतर ॲग्रिकल्चर मध्ये ह्या अल्गीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. समुद्रावरती शेती सुद्धा अल्गीची होते. तर किंवा लॅबोरेटरीमध्ये सुद्धा अल्गीचा खूप मोठ्या प्रमाणात काही महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा आपण अल्गीचा वापर बघतो. त्याच्या अशा प्रकारचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपण अल्गीचे याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर दोन महत्त्वाची एक्झाम्पल्स, की एक्झाम्पल्स म्हणूया आपण, की जी घेणार आहोत. मॉर्फॉलॉजी अँड लाईफ सायकल ऑफ दी morphology of and the life cycle of following two types of the algae we are going to study. That is from the family Cyanophyceae we are going to study the nostoc. हा जो काही नॉस्टॉक आहे, आपण नॉस्टॉकचं स्ट्रक्चर, त्याची लाईफ सायकल, ह्या सगळ्या गोष्टी आपण थेअरी मध्ये सुद्धा आणि प्लस प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा आपण नॉस्टॉकचं डिटेल स्ट्रक्चर आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर फॅमिली क्लोरोफायसी मध्ये आपल्याला
स्पायरोगायरा जो आपण आपल्या शाळेपासून बघत आलेलो आहोत, शाळा तुमच्या 11-12 ला सुद्धा आपण हा स्पायरोगायरा जो आहे हा आपण बघितलेला आहे पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्या. तर ह्या नॉस्टॉक आणि स्पायरोगायराच्या लाईफ सायकल, त्याचं स्ट्रक्चर, आणि again some economic importance of these two algae we also study in this entire topic algae. आता algae नंतर जो काही मोठा ग्रुप आहे तर तो आहे बुरशीवर्गीय वनस्पती म्हणजेच फंजाय. आता हा बुरशीवर्गीय वनस्पती ज्या आहेत विशेषतः या अक्लोरोफिलस असतात, त्यामुळे विशेषतः त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस हा भाग हा प्रकार होत नाही. आणि फंजायमध्ये विशेषतः आपण एक्झाम्पल घेतलं तर पावसाळ्यामध्ये येणारे भूछत्र असतील, जी काही छत्री सारखे जमिनीमध्ये उगवून येणारे भूछत्र असेल, किंवा त्यानंतर पावावरती, लिंबूवरती येणारी जी काही बुरशी आहे किचन मधल्या किंवा वेस्ट मध्ये, कचरा जो आहे आपल्या घरामधून जो वेस्ट जो गार्बेज जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यावरती ही जी काही वाढणारी बुरशी आहे तर त्या हे फंजाय, हे विशेषतः फंजाय या ग्रुपमध्ये मोडतात. तर ह्या फंजाय मध्ये आपण ॲज लाईक अल्गी अँड अदर मायक्रोब्स त्याचे जनरल कॅरेक्टर्स जे आहेत तर ते बघणार आहोत. जनरल कॅरेक्टर्स, त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू दी आइन्सवर्थ दी क्लासिफिकेशन ऑफ दी फंजाय अप टू दी क्लासेस, म्हणजे up to the classes we are going to study the entire classification of the fungi. Then the general characters of each division with its suitable example, particularly divisions ज्या आहेत क्लासेस नंतर येणार तर त्या फंजायच्या डिव्हिजन्स ज्या आहेत त्या विथ सुटेबल एक्झाम्पल ऑफ ईच डिव्हिजन वी आर गोइंग टू स्टडी. आफ्टर दॅट ॲज लाईक दी अदर मायक्रोब्स अँड अल्गी, दी फंजाय ऑल्सो having economic importance. Economic importance we are going to study about the fungi. Then in the entire fungi again we are going to study some two main examples, or we can say common examples जे आहेत तर त्यांची मॉर्फॉलॉजी आणि लाईफ सायकल excluding the developmental stages of the following two types we are going to study. That is one is mucor and another is penicillium. Mucor belongs to the division Zygonomycotina and penicillium belongs to the Ascomycotina. हे दोन्ही जे काही एक्झाम्पल्स आहेत फंजाय मधले, तर म्युकर जो आहे तर तो पावावरती येतो, पाव असेल किंवा किचन मधलं फूड वेस्ट असेल, किचन हॉटेल्स मध्ये असेल, किंवा इन जनरल जे काही फूड वेस्ट आहे तर त्या फूड वेस्ट मध्ये म्युकर हा जो आहे हा जनरली पाव, चपाती अशा प्रकारच्या गोष्टींवरती वाढतो. त्याच्यानंतर पेनिसिलियम जे आहे तर ते लिंबू, संत्री वगैरे अशा प्रकारच्या जे काही सिट्रिक ऍसिड कंटेनिंग फूड मटेरियल आहे किंवा प्लांट मटेरियल आहे अदर, तर त्याच्यावरती हा पेनिसिलियम आपल्याला बघायला मिळतो. तर ह्या पेनिसिलियमच्या मॉर्फॉलॉजी म्हणजे त्याचं बाह्य स्वरूप आणि त्याची एंटायर लाईफ सायकल कशी आहे, तर इथं तुम्हाला म्युकर आणि पेनिसिलियमचं एंटायर स्ट्रक्चर आपल्याला इथं बघायला मिळेल. तर अशा प्रकारे हा जो काही इंट्रोडक्शन टू दी मायक्रोब्स, अल्गी अँड फंजाय हा सविस्तर आपण या पूर्ण 4 स्लाइड मधून आपण बघितला. तर ह्या याच्यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टींचा
अभ्यास हा करणार आहोत. तर BSc भाग 1 सेमिस्टर 1 मधील बॉटनी पेपर नंबर 1 जो आहे तर त्याविषयी आज मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगितली. येणाऱ्या पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण ह्या प्रत्येक टॉपिक बद्दल, प्रत्येक चॅप्टर बद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तसेच 28 सप्टेंबर 2020 रोजी आपण एक मनोरंजक अशा स्वरूपातील टेस्ट जी आहे, MCQ टेस्ट, मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत, तर त्या माध्यमातून आपण एक मनोरंजक अशी टेस्ट घेणार आहोत quizzes.com च्या स्वरूपातून, माध्यमातून. आणि त्यामध्ये त्या टेस्ट बद्दलचे नियम आणि ज्या काही अटी आहेत तर त्या तुम्हाला सोमवारी सकाळी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपल्या टाकल्या जातील. त्यानुसार आपण त्या गोष्टींमध्ये त्या सगळ्या नियम आणि अटी वाचून ही जी काही टेस्ट जी आहे quizzes.com च्या माध्यमातून घेतली जाणारी टेस्ट तर ती द्यायची आहे. आणि ह्या टेस्ट साठी तुम्हाला सिलेबस जो आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत तर ते तुमचे 11वी आणि 12वी ह्या अभ्यासक्रमामध्ये बॉटनी जो काही विषय होता तर त्या बॉटनीचा जो काही अभ्यासक्रम आहे तर तो त्या वर आधारितच ही टेस्ट असणार आहे. त्यामुळे अतिशय सोपी आहे आणि मनोरंजक आहे. तर नक्कीच सोमवारी आपण या टेस्टचा लाभ घेऊ. सध्या तरी तात्पुरता तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.